अगं पण मी एका दिवसात जाऊन येतोय. नाही म्हटले ना मी, अजिबात जायचं नाही. मी सांगितले ना, बिलकुल नाही. नाही म्हणजे नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, नाही जात. आता संध्याकाळचे ना 9 वाजत आले. अजूनसुद्धा आपल्या सोसायटीमध्ये ना स्टॉल चालू आहेत बघा. व्हॉट्सअप गाईज, कसं आहात तुम्ही सगळे? वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज हा ब्लॉग ना मी एकदम आता सकाळी स्टार्ट करतो. तर सर्वांना गुड मॉर्निंग. आता सकाळचे ना 8 वाजलेले आहेत. तर आता पाऊससुद्धा एवढा सुरू आहे ना की म्हणजे रात्रपासून एवढा कंटिन्युअसली पाऊस सुरू आहे ना. तुमच्याकडे सुद्धा पाऊस पडतोय का नाही ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सध्या ना बाल्कनीमधला व्ह्यू दाखवतो तुम्हाला. इथे मम्मीने ना सकाळी झाडांना पाणी दिलं, पण हे बघा ना, एक झाड असं झालं ना पूर्ण सुकले. इथे पुदिन्याचं पण झाड आहे. एवढा सुंदर इथे सुगंध येतो ना पुदिन्याचा, असा एकदम भारी. आणि हे आपलं गुलाबाचं झाड, याला पण इतकंच फूल आले. अगरबत्तीचा एवढा छान सुगंध येतोय ना. सध्या आमचं छोटंसं असं एवढंच आम्ही प्लॅन्ट लावलेत. अजून मला ना छान इथे अशा कुंड्या वगैरे अशा लाईनीमध्ये लावायच्यात. मग बघा इथे किती सुंदर दिसणार आहे. बाकी चालूच आहे, रिमझिम रिमझिम असा पाऊस चालू आहे. बनवला का? झाला चहा आपला. थोडं दूध टाकते. तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग. या चहा घ्यायला. आता गरमागरम आपण चहा बनवलाय. कारण इकडे ना खूप पाऊस पडतोय ना, खूप थंडी वाजायला लागली. पावसामध्ये चहा पिल्याशिवाय दिवसाची सुरुवातच करू वाटत नाही. या तुम्ही पण चहा घ्यायला. झालाय बघा आपला चहा. मध्ये चहा घे. आणला बघा गरमागरम चहा, सोबत बिस्किट पण आहेत पार्लेजी. गरमागरम चहा घेतोय. मस्त झालंय मम्मी. तू पिऊन बघ किती मस्त झालाय. एक नंबर झाला चहा. आला आणि थोडेसे मिरी टाकले. खूप छान चहा झालाय. काही सध्या बाहेर एवढा तुफान पाऊस सुरू आहे ना, आणि मला खरं तर ना अशा पावसामध्ये ना बाहेर जाण्याची खूप इच्छा होतीये सध्या. म्हणजे मला खूप दिवसानंतर एवढा फ्री वेळ मिळाला आहे. म्हणून मला असं वाटतं ना की मी आता लोणावळ्याला जावं, कारण पाऊस एवढा छान सुरू आहे. पण मला ना खरं सांगतो असं वाटत नाही की मम्मी मला परमिशन देते एवढ्या लांब जाण्यासाठी. तरी पण एकदा मी विचारून बघतो, बघूयात मम्मी मला जाण्यासाठी परमिशन देते का नाही. मम्मी नळ बंद कर ना एक मिनिट. मी काय म्हणतो ऐक ना, मी लोणावळ्या साईडला जाऊन येऊ का? अरे बघ तर एक मिनिट. मी नॉर्मल नळ बंद कर पहिले, नळ बंद कर बरं. अरे मी गेलो का? मी फक्त विचारतोय. कशासाठी जायचंय? बस गाईज, मम्मीचा मूड काय मला ठीक दिसत नाहीये. तिला थोड्या वेळानंतर मी विचारतो. सांग ना, मी मगाशी तुला काय विचारलेलं? तुला सांगितलेलं कळत नाही बाळा एकदा, की खूप पाऊस जोरात पडतोय. अरे पण मी काय लहान आहे का मम्मी? लगेच जाऊन येतो ना. रस्त्याने किती पाणी झाले एवढं तुला कालपासून सांगते मी, तरी तुझा एकच हट्ट चालला. कशासाठी जायचं तुला बा? अरे मी नॉर्मल जाऊन येतो फक्त. हो, पण तुला माहिती आहे ना एवढा पाऊस जोरदार पडतोय. सगळे रस्ते इकडचे किती बंद झाले, तर सगळं पाणी रोडवर वाहतंय. तुला एवढं सांगते तरी ऐकायचंच नाही का माझं? अगं पण मी एका दिवसात जाऊन येतोय. नाही म्हटले ना मी, अजिबात जायचं नाही. मी सांगितले ना, बिलकुल नाही. नाही म्हणजे नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, नाही जात. जाऊ दे, एक काम करतो मम्मी, मी खाली जातो गार्डनला. लहान मुलांचे जे खेळणे आहेत ना ते जाऊन खेळतो. चालेल? ठीक आहे, जा. बघितलं का करुणाला किती हसायला येते. जा ना मग, खेळ लहान मुलांची. बघ ऐकलं मम्मीचं. मी काय करतो माहिती का, आता जातो खाली. जे लहान मुलं आहेत ना 2, 3, 5 वर्षाचे, त्यांच्यासोबत जाऊन खेळतो. ठीक आहे, चालते, जा. तू पण ते सांग लहान. काय मम्मी, अरे गेलो असतो ना पण. कशाला? तुला तर हसायला कारणच पाहिजे फक्त. मग जायचं ना, कुठं जायचं ना. हे मम्मीचा आदेश आहे ना, बस. मम्मीने सांगितलं म्हणजे सांगितलं, जायचंच नाही. गाईज, जो खाली आवाज येतो ना ढोल ताशांचा, तर गणपतीची तयारी सुरू झाली बघा. म्हणून ना एवढा ढोल वाजतोय. मी जाऊन दाखवतो तुम्हाला. आता ना मी खाली जातोय, तुम्हाला दाखवतो ढोल ताशांची तयारी कशी जोरदार सुरू झाली आहे. बापरे, पाऊस बघा. पाणी कसलं साचले, बापरे. आलोय मी खाली भिजत भिजत.
चाललो आता घरी येत ना मी. तर गाईज आता ना आम्ही पालेभाजी वगैरे आणण्यासाठी चाललोय मार्केटमध्ये आणि आपल्या सोसायटीमध्ये सुद्धा ना बाजार भरतो बघा दर आठवड्याचा. तर आता ना आम्ही चाललोय, बघूयात काय काय आपल्याला घेता येतं. पालेभाज्या वगैरे फ्रेश मिळतात. मी तुम्हाला दाखवतो बघा किती सुंदर इथे स्टॉल लागलेले असतात. चाललोय बघा आता आम्ही खाली. सगळे घेशील ना व्यवस्थित. आता संध्याकाळचे ना 9 वाजत आले. अजून सुद्धा आपल्या सोसायटीमध्ये ना स्टॉल चालू आहेत बघा. हो बघा किती फ्रेश फ्रेश सर्व मिळतं. टमाटे कसे? टमाटे बघा 50 रुपये किलो. वांगे कसे आहेत काकू? इथे एवढा स्टॉल लागलेला आहे बघा सध्या. आणि इथे फ्रूटचं पण आहे बघा. नऊ वाजले तरी पण ना असं वाटतच नाही की एवढं टाईम झालेलं आहे बघा. कारण इथे एवढी गर्दी असते, म्हणजे सोसायटीमधलीच असते भरपूर. आम्हाला काय दरवेळेस लागलं की आम्ही इथनंच घेऊन जातो. प्रत्येक आठवड्याला असतो बघा बाजार. एवढा स्टॉल लागलेला असतो बघा, नेहमीच असतो. आणि इथे ना एकदम फ्रेश मिळतं बरं का. असं नाही की जास्त पैसे लावतात म्हणून काय असं कसं पण नाही. एकदम फ्रेश वगैरे मिळतो. चांगले घे. शेवगा 30ला पाव. कोथिंबीर चांगली आहे ना? सगळेच छान आहेत. कितीला आहे कोथिंबीर? 30 ना. लाल मट पण मस्त आहे. मेथीच नाही ठेवली. सगळे 30. पालक 30. मेथी का संपली एवढा लवकर? कस्टमर जास्त होते त्याच्यामुळे लवकर संपले. काय राव, ठेवायची की आमच्यासाठी? कांदा पत्ता आणलीच नाही आज. ही आंबट हे चांगले आहेत ना? चांगली ना आवडी. घे 2-3 घे. हां ते आळूचे पान 2-3 घे. सगळं घेऊन आता इथनं लवकर जाऊयात घरी. घेतला बघा आम्ही बाजार आता. पालेभाज्या घेऊन झाल्या आणि आता फळभाजी पण घेतली. होईल ना एवढं आपल्याला आठवड्याला. खूप झालं. तर गाईज आता आम्ही घरी पोहोचलोय बघा. सगळं व्यवस्थित घेतलेले. मी तुम्हाला दाखवतो आम्ही किती फ्रेश पालेभाज्या घेतल्यात आणि काय काय आम्ही बाजार केलं ना तुम्हाला दाखवतो. आता या साईडला ना आम्ही पूर्ण काढून ठेवले बघा करून आणि काढले व्यवस्थित पालेभाज्या अशा. इथे बघा मेथी पण आपल्याला फ्रेश भेटली. किती किती घेतलं आपण? 2 मेथी घेतले आपण. कोथिंबीर घेतली. लाल माठ घेतले आपण 2. त्यानंतर आळूचे पानं घेतले. पालक पण घेतली आपण. आणि हे वांगे घेतले. मग हिरवी मिरची आणि आपले टोमॅटो झाले. आता तुम्ही बोलणार की एवढा पालेभाज्या कशाला घेतला, म्हणजे एवढा जास्त कशाला घेतला? कारण ना आता ऑलरेडी बघा पाऊस सुरू झालाय. म्हणजे पालेभाज्यांचा सीझन आलाय थोडक्यात. आणि आपल्याला ना आठवडाभर गेला पाहिजे पालेभाज्या. म्हणून आम्ही एकदाच एवढा घेतो. 2-2, 3-3 का? कारण स्टोर जास्त राहायला पाहिजे. म्हणजे पावसामुळे ना कधी बाहेर जाता येतं किंवा जाता येत नाही, म्हणून आम्ही एकदाच आणून ठेवतो अशा पालेभाज्या. तर गाईस आजचा आपला ब्लॉग तुम्हाला ना कसं वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. थोडं जरी आवडलं असेल ना तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.